आधी ईशानी म्हणजे कशी एक नॉर्मली एक लाजळू होती. पण आता कसे नॉर्मल ती जे घरी जी बोलत नव्हते, ते इथं आल्यानंतर थोडंसं बरंच ती शिकायला लागली. पोएम्स म्हणायला लागले. जे इथं शिकते, तेच तिथं ती रिपीट करते. आम्हाला पण शिकवते. आणि प्लस ABCD किंवा ज्या काही स्तोत्र आहेत किंवा जे काही इथे शिकवलं जातं, जे काही मॅनर्स आहेत, वेलकम म्हणायचं, थँक म्हणायचं, ते सगळं तिथं आम्हाला पण शिकवते. ती सुद्धा स्वतः म्हणते आणि ती आम्हाला पण शिकवते सगळं. स्टाफ खूप चांगला आहे, केअर करते आणि टाइम टू टाइम सगळं आहे स्टाफचं. प्रिमायसेस पण चांगला आहे, वेल वेल सेटल्ड आहे. म्हणजे मुलांना जिथं ज्या जागी जे वस्तू पाहिजे तिथं सगळं आहे. व्यवस्थित सांगते सगळं, की मी आज ही पोएम बोलली, मी आज ही ऍक्टिव्हिटी केली. मग त्यामुळे मला टीचरनी गुड म्हटलं किंवा मला स्टार दिला हातावरती. कसं लहान मुलांना शक्यतो समजत नाही की कसं खायचं किंवा किती खायचं. त्यामुळे इथं आल्यानंतर ते एक प्लेटिंग हॅबिट लागली की मग ते घरी सुद्धा तेच फॉलो करतात. ते प्रिमायसेस म्हणजे आहे ओके सगळं. आणि म्हणजे जे खेळण्याचं साहित्य किंवा जे आहे हॅबिट्स आहेत किंवा स्कूल टायमिंग्स आहेत, ते सगळं ओके ते. आणि आम्ही बरेच 2-3 जणांना पण आम्ही सांगितलेलं आहे, रेफर केलेलं आहे, की म्हणजे जेव्हा मी इथे आलो होतो ऍडमिशनसाठीच, तेव्हाच मला इथलं स्टाफचं किंवा प्रिन्सिपल मॅमचं जे बिहेवियर आहे किंवा असे जे एटिकेट्स आहेत, ते सगळं ओके वाटलं मला. एक ट्रॅडिशनल जे लँग्वेज जे आहेत किंवा मंत्र जे आहेत, ते मुलांना आजकालच्या म्हणजे गरजेचं आहे ते शिकणं सुद्धा. त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही बऱ्याच 2-3 जणांना पण आम्ही ते व्यवस्थित सांगितलं. आम्ही स्वतः मुलीला टाकलेले इथे स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलेले आणि 2-3 जणांना सुद्धा आम्ही रेफर केलेले.